तर मित्रांनो, अजून पावसाचा काय चिन्ह नाही आहे, कारण काल गेलो होतो अजूनपर्यंत काय संध्याकाळपासून. हे बघा आता सकाळचे वाजलेत, मग 12 वाजलेत. फोंड्यात जाऊचं आपण. काल बघितलंच तुम्ही कालच्या व्हिडिओत की रात्री कुर्ल्यांग गेला, 300 कुर्ले भेटले 28च्या आसपास. म्हणजे बऱ्यापैकी होते, चढणीचे खूप कुर्ले होत, पोरा नाही होते पण भरी होते, चांगले होत कुर्ले. आणि तर आता आज आपल्या काल रात्री बघितलास की त्यांका आपण नीट करून मसाला लावून ठेवलेलो हा. तर आज त्यांका आपण रेसिपी बघणार आहोत, रस्सो आणि 3-4 फ्राय करणार आहोत. डान्सर शेतकरी शेतकरी चालले. पाणी नाही आहे सध्या, आताच जाऊन खाली तर पाणीच नाही. पाणी म्हणजे थेंबर पाणी नाही असा. ज्या ठिकाणी उंबराची वाफ आहेत त्या ठिकाणी लावून माणसं आटपतात कामात, कारण ज्या ठिकाणी नंतर पाण्याचा प्रभाव जास्त असतो ना आमच्याकडे, त्या ठिकाणी लावूक भेटत नाही मग. त्यामुळे आता जास्त ठिकाणी ज्या म्हणजे पाणी आता मीडियममध्ये आहे तिथले लावून ठेवतात. तर आता आपण बघूया कुर्ल्यांची रेसिपी कशी प्रमाणात करतात ती. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. आपण कुर्ल्यांची रेसिपी बघून केसांचा त्याच्यानंतर आपण आज जरा फोंड्या करणार आहोत. बघू रात्री काल तर कुर्ल्यां गेलो, आज जरा बघू काय नदीत जाऊन मासे भेटतात काय, कारण इल्यापासून मासे पकडू गेले नाही. इलेले खालं आहे पण पकडू नाही जाऊ काय हेच. तर बघूया आता कुर्ल्यांची रेसिपी कशी करतात ती. माहीत असेल कशी करते, पण आम्ही आमच्या पद्धती कशी करता होती दाखवतो तुमका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा आणि व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा. चला, तर आता कुर्ल्यांचे पाय आपण पाट्यावरती काय ब्रो हो गेलो वाटून घेणार हे बघ. वाट किती रवले? झाले झाले, एवढे झाली. मी आता थोडेच रवले तेवढे. पाठो आमचं जुनो बहिणा गरम झाला, पाऊस पया मग गरम होतला. जय श्रीराम. थोडेच रवले. तर इकडे मगाशी बघितलं पाट्यावरती वाटून घेतलेला, सगळं मिक्सरला नाही लावलेला, पाट्यावरती वाटून घेतलेले. ते कुर्ल्यांचे पाय होते हे बघा, सगळे मिक्सरला लावून घेतले. हे डेंगे आणि हे कुर्ल्यांचं मग. आणि त्याच्यासाठी आता लसूण घेतलेल्या, कढीपत्तो आणि काय घेतलेलं तेल ठेवलेलं टोपात. काय रस्सो बनवणार रस्सो लावायचं. तर मित्रांनो आता आपण काय करणार आहोत, कुर्ल्याचा रस्सा आणि मग फ्राय ते काढून ठेवणार. घेतले. तर आता आपण कुर्ल्याच्या रसासाठी हे इकडे कुर्ल्याचे पाय पाट्यावर वाटून घेतलेले आहेत व्यवस्थित हे बघा. आणि इकडे आपले डेंगे आणि हे पेंदे. आणि आपण आता रशासाठी काय काय सामान लागतं तर आपल्या इकडे घेतलेलं लसूण असं. फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता, मोहरी, गरम मसाला, जिरे, हळद आणि लाल तिखट. किती लसूण आहे? 10 पाकळे. तर आपल्या रात्री हे बघा 28 कुर्ले भेटले. किती? 28 कुर्ले, पण बऱ्यापैकी होते, भरलेले होते. वरा लावून मोकळे झाले कुर्ले, पण चांगले होते. आणि 2 तासात भेटले. तर आता आपण ठेवलेला टोपावर टोप गॅसवर ठेवलेला आणि त्याच्यात तेल ठेवलेला. तर आता आपण पहिली फोडणी घालूया. चार मागच्या वर्षी व्हिडिओ बनवले होते, पण तो मी लक्षात नाही, इथं बनवलं होतं, फ्राय केलेले होते ते, पण कधी रावणात बनवलेले होते. ये काय गेला का? तर आता इकडे
ह्याचं पाणी आहे ना हा, ते मसाल्याचा कालचा हा, आपला. तर ह्याच्यात आपण मसाला काल ना मसाल्यात सगळे परतून परतून ठेवले. ठेवले होते मसाल्याचे. त्याचाच पाणी आहे, टाकून दिलं नव्हता. तर आता त्याच्यात आपण एक कुर्ल्याचे पाय आपण हे करून ठेवले आहेत ना पाट्यावरती वाटून ठेवले, ते आपण त्यात टाकून आणि त्यातला काय पाणी एक पण काढून घेणार ना. काचे काढणार ते पायांचे. काची काढू घेण्याचं अडाकती नाही भाऊ. आता हे बघ, हे सगळे मसाले टाकणार आतमध्ये तेलात. तर आता जेवढे हळद, गरम मसाला, आपलं लाल तिखट आणि जिरा घेतला का हिंग, जिरा. जिरा. तर आमका तिखट जास्त लागतं त्यामुळे तिखट पहिलं घेतलेलं होतं आणि परत वर टाकलेलं. तर आता ह्या इकडे सगळं आपण पाट्यावर वाटून घेतले आहेत ना पाय, ते सगळे आता आता डेंगे टाकणार पहिले. हे बघ. ह्याच्यात आता फ्राय करायचं ठेवलंय. बस. बस एवढी फ्रायसाठी किती होती. लाईट गेली. आता परतून घेतले. बघ मसाला लागलो त्यांना आता मस्त पैकी पटकन झाली. आणि की त्याच्यात भाकरी चल. हे आता धुवून त्याची काची काढायची त्याच्यात फक्त पायांचे. निघालाय बघ. इकडे आपण आता पाणी सगळे खेकड्यांचे पाय जे आपण झिजरून घेतलेले होते ना पाट्यावर वाटून घेतलेले, ते आता हे बघ खाली बघ दिसता गाळ आहे बघ. हो बघ गाळ आता परत धुवायचं. परत धुतो. किती वेळा धुतलो एकदा. बस. हे घे बाजूला. भरले खाली आणि एकदा धुव करावं ना. नको कसं. तर आपण आता लाईटली नशीब पेंदे आपण आता हे रश्यात टाकलं. पहिले डेंगे टाकलेले होते कुर्ल्यांचे. आता हे बघ इकडे हे पेंदे टाकलेले आहेत आणि हे 2 पेंदे फक्त फ्राय करूसाठी ठेवले होते. फ्राय कसे अजून तो मसाला लागला नाही जास्त, काय परत मसाल्यात परतून ठेवचे बस. कुर्ल्यांचा रस्सा. रस्सा असा येणार आहे ना कड. झालो काय आणि टाकतो जरा मसालो लगेच. आता त्याच्यात वाटप टाकणार. झालं. तरी तिकडे रश्यात बऱ्यापैकी कड इलोय बघ. आणि इकडे आता ही फ्राय करूसाठी इकडे ठेवलेलं आहे बघा. डेंगे आणि 2 डेंगे हे इकडे आता फ्राय करणार. तेल आणि आतमध्ये लसूण टाकलेली आहे आणि आपलं आता परत लाल तिखट. परत फ्राय केलेले भारी वाटतात खाऊ. पुरण आलंय तिखट नको आलंय. सुभाष तेवढी घाल. कसा आऊट पडला आमच्या हालता. हे बारीक गॅसवर ठेवायचं थोडा वेळ. तर आता एका गॅस चालूच आहे पण बारीक गॅस आहे. एका जरा शिजूसाठी ना थोडस पाणी. मसाला लागते रे बरोबर. कारण आधीच कल लावून ठेवलेले होते आपण आणि प्लस आता परत ठेवलेले.
त्यामुळे तो आता शिजत किती मिनिटात ठेवतो? 10 मिनिटासाठी झाकणे ठेवायचे. इकडे वाटाप टाकलं, नाही. तर आम्ही वाटपातलं जास्त खात आहोत, त्यामुळे आमका वाटपातलं लागतं. खेकड्याचो रस्सो, चणणीच्या खेकड्यांचो रस्सो. वाटप त्याच्यात वाटप टाकणार. करा नाही रे. वाटप टाक. ठेवलं की नाही सगळं झालं. कोण मिक्सरला पण लावतात ते खेकड्यांचे पाय, पण आम्ही लावणार होतो पण लाईट गेली. पण आता पाट्यावरच करू होता, त्यामुळे पाट्यावर सगळे वाटून घेतला आपण. आम्ही कल आणला, म्हणजे आमका आज करूची होती म्हणून आम्ही कल ते नीट करून मसाला लावून ठेवला. आज असते ना, म्हणजे कलत तेव्हाच करूच असतो सुद्धा आपण तो पाट्यावर असेच वाटले असते ना मसाला न लावता, म्हणून ते आपण मसाला लावून ठेवला. त्यामुळे ते पाट्यावर मसाला लावूनच वाटलो आपण तेव्हा. हे बघा, आता वाटप टाकून झाला, कारण टोपात मटेरियल जास्त झाला खेकड्यांचा. कारण 28 खेकडे आहेत. 28 इकडे आपण 2 बाहेर काढलेले आहेत, म्हणजे 26 खेकडे त्या टोपात त्याच्यात. आणि याच्यात 2 फ्रायसाठी, आणि इकडे 26 खेकड्यांचा नाही, 28 खेकड्यांचा असतो. 2 कमी पडले, 30 वेळ होते. मग बघू, असे भेटत नाहीत, त्यात पावसात नाही पडत, त्यामुळे हे नाही काय पाणी नाही आणि ऊन जाम लागतं. आता जरा मळवट केल्यान, पण पावसाचा काय नाही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे आमची सगळी माणसं घरात होती. 2 वाफे फक्त लावून झाले, ते पण उमराचे होते. आता पण बघितलं त्याच्यात उमराचं पाणी आहे, पण बाकीच्यांनी लावणी करते त्यात पाणी नाही. हे बघ, रस्सा तयार झाला. तयार झाला रसो. जरा कड येऊन दे ना, किती मिनिटं आधी. आता त्याच्यात थंड म्हणजे खाली उतरून नंतर मीठ घालणार. आधी मीठ घालायचं नाही. मीठ आधी घातलं की फुटता रस्सा. असा यात एक थेंब थोडा पण मीठ टाकलं नाही त्याच्यात. आता मीठ कधी टाकणार? उतरल्यावर पूर्ण की नॉर्मल मध्ये? सॉरी, गॅस चालू असताना तो? नाही, गॅस काढून. हो. आता बाकीची कशी टाकतात ते माहित नाही. कसं खराब होत मग की फुटता? हे बघा, आपलं रस्सो आता ते रेडी झालेलं असं. पण थोडं जरा कड येऊन दिला का, हे लाल पण दिसतंय बघ, दिसता लाल कड येता, खरा येता. तर आपण नंतर बघूया. झाकण मारून ठेवतो की नाही? नंतर बघूया आपण रस्सा कसं झालो होतो. रश्श्याची व्हिडिओ पहिली आहे माझ्या चॅनलवर, आणि गेल्या वर्षी आपण फ्रायचं बनवलेलं होतो, पण कधी श्रावणाच्या नंतर, गणपती गेल्यानंतर बनवलेलं. ते पण भरपूर होते, पण आपण तेव्हा सगळे फ्रायच बनवलेलं. नाही म्हटलं तरी 25 होते उरले. हे बघा, ते आता अजून थोडा काही मसाला सोबत लागो, थोड्यांका लागलो, थोड्यांका लागायचो. खाली मसाला दिसता माका असे जास्त आवडते. तर इकडे बघू शकता, हे बघा, मग अशी वाटप टाकलं कसं होतं ना. आता बघा कशी करायला एकदम लाल भडक. ती जेवण मोकळी झाली होती मम्मी आणि आमच्या रावला. हे बघा, तो आपलं खेकड्यांचा रस्सो आणि कसा आता बघा. तर मित्रांनो, तुम्ही बघितलास खेकड्यांच्या रेसिपीचा व्हिडिओ, आणि कालचा व्हिडिओ खेकडे पकडला होतो. 30 म्हणजे 28 उरले होते. आणि त्यानंतर काकीन रेसिपी करताना खेकड्यांचा रस्सा बनवतो तुम्ही बघितला.
आणि एकदम रस्सो एवढं चांगलं झालं ना, एकदम भारी झालं. आणि त्याच्यापेक्षा फ्राय केलेले खेकडे होते ना ते भारी झाले एकदम, म्हणजे तिखट आणि व्यवस्थित असं वाटवता माका. कारण खेकड्यांचे रश्यापेक्षा फ्राय केलेले खेकडे जास्त आवडतात. तुमका पण आवडत असलं ट्राय करा कधीतरी. तर आज रात्री जाऊचा माशांका, कारण काल आम्ही खेकड्यांक गेला व्हिडिओत बघितला. तर आज जाऊचा आपल्याक माशांका, बघूया बारकी पिचका गावतात काय, कारण आता पाऊस तर नाही जा, थोडेफार गावले तर गावतात मळीये बिळीये. तर बघूया. व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. तोपर्यंत नवीन व्हिडिओ तुमका दिसत राहतील. आणि खातना दाखवू नाही, कारण काय काय म्हणतात खातना काय दाखवतं आमका काय नाही देत त्याच्यासाठी. पण तुम्ही एन्जॉय करा, कारण हेच एक हेतू असतात दाखवण्याचं. कोकणात लोक आहे काय आनंद होतो आपण लुटता इकडे पकडण्याचं किंवा मासे मारण्याचं, तो मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो आहे. तर नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि याच्या पुढचं आता आज रात्री जाऊ तर माशांका, तो पण बघूया किती मासे भेटतात ते. मळे बघडू तो विचारा थोडेफार पागऱ्याम, पण तुमका दाखवीन किती भेटतात ते. मग बघूया किती भेटतात. आता उद्या बघूया काय प्लॅन ठरता काय. पण तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका. शेअर पण करा. चला टाटा आणि बाय बाय.